पुण्यलाभ होईल. तथागतांचे हे शब्द ऐकून तो ब्राह्मण त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणी नतमस्तक ठेवून बोलला, श्रमण गौतम, अद्भुत, खरोखरच हे अद्भुत आहे. असा एखादा माणूस एखादी पडलेली वस्तू पुन्हा उभी करतो, किंवा एखादे गूढ प्रगट करतो, किंवा एखाद्या अन्य पतित अशा पथभ्रष्ट माणसाला योग्य मार्गदर्शन करतो, किंवा डोळस माणसाला सभोवतालचे जग दिसावे म्हणून अंधारात दीप पेटवून आणतो. तसेच तथागतांनी मला नाना प्रकाराने आपला धर्म स्पष्ट करून सांगितला. तर अशा प्रकारे तथागत बुद्धांची ही शेती आपण पाहिलेली आहे. अतिशय मौल्यवान संदेश इथं आहे. आणि नंतर असा तो म्हणतो की बुद्ध धम्म आणि संघ यांच्या आश्रय मी स्वीकारतो. तथागतांनी मला प्रव्रज्या आणि उपसंपदा देण्याचा अनुग्रह करावा. अशा प्रकारे कृषीवल भारद्वाजाने प्रव्रज्या आणि उपसंपदा ग्रहण केली. तर म्हणून तथागताचा धम्म हा अतिशय प्रेरणादायी आहे. हे आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे, कारण अनुभूती घेतली पाहिजे, तेव्हाच त्याचा स्वीकारही केला पाहिजे. नमो बुद्धाय.